लड़ते नजर आएगी। दोनों ही टीम के बारे में बात करें तो ये सब दोनों ही टीम एक एक मैच ऑलरेडी जीत चुकी है। भावइलन वाघबिल के कैप्टन के बारे में बात करें तो ये आज कैप्टन की भूमिका हितेन पाटिल जरूर निभा रहे हैं। पहला मैच जीतकर आगे बढ़े हैं, दूसरे मैच में टॉस जीतकर गेंदबाजी करने का निर्णय लिया है और आमंत्रित किया है यहाँ पर गावदेवी स्पोर्ट्स के कैप्टन को बैटिंग करने के लिए। और बैटिंग की सलामी बल्लेबाजी जरूर नजर आ रही है। एक साइड है जयेश तो उनके साथीदार प्रफुल्ल जरूर सलामी बल्लेबाज नजर आने हैं। पहले ओवर के बारे में बात करें तो यस मैंडेटरी पावर प्ले की ओवर जरूर यहाँ पर देखने मिलेगी, जिसमें 30 यार्ड सर्कल के बाहर केवल आपको दो खिलाड़ी नजर आएंगे। इस थोड़ी देर में मैच जरूर शुरू होने जा रहा है। पहले ओवर की गेंदबाजी के बारे में बात करें तो पहले ओवर की गेंदबाजी के लिए इस मैंडेटरी पावर प्ले की गेंदबाजी के लिए आते हुए साहिल। फुल टॉस की गेंद थी, फुल टॉस को स्वीकार किया। आते आते यहां पर पहले ही गेंद पर प्रहार करने में सक्सेसफुल बैट्समैन प्रफुल्ल। और आते आते यहाँ पर आपके इरादे यस क्लियर करते नजर आते हुए बैट्समैन प्रफुल्ल। डीप पॉइंट पर खेला गया शॉट कवर, जबरदस्त शॉट शुरुआत करते हुए एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज साहिल। इस बार देखिए सेकंड बार प्रहार, पावरफुल शॉट जनरेट सक्सेसफुल होगा क्या नहीं, वहां पर खिलाड़ी मौजूद जरूर। इस कैच आउट नहीं है, अगर झाड़ को लगकर गेंद अंदर आती है तो ये सब भागकर आपको दौड़ कंप्लीट करने, ऐसे कुछ नियम है जिसका आपको पालन करना है। यस नसीब का सिक्स जरूर यहां पर रोका गया, लेकिन अतिरिक्त इस गेंद पर 2 रन जरूर आए। स्कोर के बारे में बात करें तो स्कोर बोर्ड पे स्कोर जा पहुंचा है 8 रनों पर। और तीसरी ही गेंद पर डीप पॉइंट पर एक खिलाड़ी को जरूर मौजूद कर दिया, क्योंकि पता है कि प्रफुल्ल का स्ट्रॉन्ग जोन उसी दिशा पर। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार साहिल। यस अंपायर बताते हुए इस बार अपनी दिशा से थोड़ा सा भटकते जरूर नजर आते हुए गेंदबाज।
यस, थोड़ा सा बातचीत जरूर यहाँ पर किया गया, लेकिन यस स्कोर के बारे में बताए। यस, अंपायर ने वाइट जरूर दिखा है। इस वाइट की मदद से स्कोर के बारे में बात करें तो स्कोर बोर्ड पे स्कोर जा पहुंचा है 9 रनों पर। इस बार देखिए प्रहार जरूर करना चाहते थे बैटर, गेंद का इतना अच्छा संपर्क नहीं। गेंद ये सब विकेट कीपर खुद जाकर गेंद को कलेक्ट करेंगे। फाइन स्लिप पे खेला गया, शॉट था, केवल एक रन आएगा, एक रन से ज्यादा कुछ नहीं। स्ट्राइक जरूर रोटेट किया है और शुरुआत यहाँ पर अच्छी करते नजर आते हुए। और थोड़ा सा चेंजेस जरूर नजर आते हुए यहाँ पर फील्डिंग में इधर बदर जरूर जरूर कर रहे हैं। डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी को जरूर मौजूद किया है। पहले ओवर के बारे में बात करें तो ये पावर प्ले का ओवर जरूर देखने मिलता हुआ 30 यार्ड सर्कल के बाहर केवल 2 खिलाड़ी जरूर नजर आ रहे हैं। साहिल अपने आप को थोड़ा सा समय जरूर दे रहे हैं क्योंकि उनको पता है काफी इंपॉर्टेंट मैच है और दोनों ही बैट्समैन एक अच्छा परफॉर्मेंस दिखाते जरूर नजर आए। एक मैच ऑलरेडी जीत चुके हैं। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज साहिल, इस बार देखिए अच्छा कमबैक करते नजर आते हुए गेंदबाज साहिल। इस बार चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन करते माहिर जरूर होते हुए बड़ा शॉट खेलने की चाह रख रहे थे जयेश। बैटर गेंद का यहाँ पर कोई संपर्क होता नजर नहीं आता हुआ। चार गेंदें हो चुकी है। इस बार देखिए सीधे बल्ले से प्रहार किया था, इस बार गेंद जाएगी डीप मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। हार करने में सक्सेसफुल, डिप मिड विकेट के ऊपर से खेलने जरूर रखा था और चाहे यहाँ पर सक्सेसफुल होता हुआ जयेश इसके पहले वाले मैच के यस मानो तो मैच खिलाड़ी जबरदस्त परफॉर्मेंस दिखाते नजर आते हुए। साहिल के बारे में बात करें तो यस पहले ओवर की अभी भी आखिरी गेंद बची है, सामना करेंगे जयेश। इस बार देखिए उस टाइमिंग स्ट्रोक जरूर खेले बेटे देवंत, इस बार कोई गलती नहीं करेंगे, एक बड़ा झटका जरूर यहाँ पर लगता हुआ जयेश की पारी समाप्त होती हुई। उसके साथ एक बड़ा झटका जरूर लगता हुआ यहाँ पर जयेश की पारी जरूर समाप्त होती ही इसके तहत एक ओवर हो चुका है। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 17 रनों पर और जयेश का जगह लेने के लिए नए बैट्समैन आते हुए प्रथम। और प्रथम के आते आते यहाँ पर जरूर इनामी राशि लगती हुई हर एक 6 पर तन्मय शेलके की तरफ से 500 रुपए की इनामी राशि जरूर यहाँ पर लगता हुआ। दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। सन्माननीय राजेशजी पाटील साहेब मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय दत्ता स्पोर्ट्स क्लब कोलशेतच्या वतीने या भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। इस मान्यवर मिस्टर राजेश पटेल सर आते हुए उनका हार्दिक हार्दिक स्वागत। चलते हैं मैच की और दूसरे ओवर की गेंदबाजी के लिए नए गेंदबाज नजर आते हुए भाया। इससे पहला ओवर थोड़ा सा साहिल का जरूर महंगा साबित होता हुआ 16 रन जरूर खर्च किए। दूसरे ओवर के बारे में बात करें तो ये पावर प्ले का बंधन जरूर यहाँ से खुलता नजर आता हुआ। दूसरे ओवर की गेंदबाजी के लिए गेंदबाज भाया सामने करेंगे प्रणय। पहले गेंद पर प्रहार जरूर करना चाहते थे, डीप मिड विकेट पर खेला गया शॉट, खिलाड़ी वहां पर मौजूद था, थोड़ा सा फंबल जरूर होते नजर आते हुए उसका पूरा फायदा उठाते दोनों ही बैट्समैन।
एक रन को यहाँ पर 2 रन लेने में कन्वर्ट करते नजर आते हुए इस 2 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 18 रनों पर। इस बार देखिए पूरी तरीके से अंदर आकर खेलने की चाह जरूर रख रहे थे, एक रन जरूर कन्वर्ट किया, ये अंपायर बताते हुए कि 22 की मदद से अतिरिक्त एक रन जरूर यहाँ पर मिलता हुआ और इनामी राशि जरूर यहाँ पर लगती हुई प्रथम के ऊपर। हर एक सिक्स पर तन्मय शेलके की तरफ से 500 रुपए की इनामी राशि जरूर यहाँ पर लगाई गई है, तो यस प्रथम के ऊपर जिम्मेदारी जरूर होगी, बड़ा शॉट जरूर कन्वर्ट करना होगा। स्कोर के बारे में बात करें तो अभी तक अच्छा स्कोर स्कोरबोर्ड पर जरूर नजर आता हुआ। 19 रन हो चुके हैं। दूसरे ओवर की गेंदबाजी के बारे में बात करें तो दूसरे ओवर की अभी तक इस 2 गेंदें हो चुकी हैं, अभी भी 4 गेंदें बची हैं। थोड़ा सा समय जरूर ले रहे हैं गेंदबाज, फील्डिंग पे थोड़ा सा दर बदर जरूर करते नजर आते हुए। इस बार देखिए पावरफुल शॉट जरूर प्रयास किया था, डीप एक्स्ट्रा कवर पर खेला गया शॉट। जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट करेंगे इस 2 रन लेने में कामयाब, पर 2 रन से ही यहाँ पर संतुष्ट होना होगा और तारीफ करनी होगी यहाँ पर खिलाड़ी की अच्छी फील्डिंग। जरूर फील्डिंग का नजर यहाँ पर जरूर देखने मिला, अपनी टीम के लिए अतिरिक्त 2 रन जरूर बचाते नजर आते हुए। इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, पावरफुल शॉट जरूर जनरेट किया, डीप मिड विकेट पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। और इससे इनामी राशि जरूर यहाँ पर प्रथम के ऊपर लगी गई थी, हर एक सिक्स पर तन्मय शेलके की तरफ से 500 रुपए की इनामी राशि जरूर 500 रुपए यहाँ पर जमा हो चुका है। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज भाया, इस बार देखिए ये अंपायर बताते हुए कि अपने दिशा से जरूर गेंदबाज भटकते नजर आते हुए, गेंद रहेगी वाइड के रूप में, अतिरिक्त एक रन जरूर बढ़ता हुआ इस वाइड की मदद से स्कोर जा पहुंचा है 28 रनों पर। इस बार देखिए फुल टॉस की गेंद जरूर थी, खिलाड़ी वहां पर मौजूद, पॉइंट पर खेला गया शॉट, केवल एक रन आएगा, एक रन से यहाँ पर संतुष्ट होंगे, एक रन से ज्यादा कुछ नहीं। स्कोर के बारे में बात करें तो ये स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 29 रन। इस दूसरी ओवर की गेंदबाजी चल रही है, दूसरी ओवर की गेंदबाजी के बारे में बात करें तो इस 5 गेंदें हो चुकी है, अभी भी एक गेंद बची है। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होते हुए भाया सामना करेंगे प्रणय। इस बार देखिए ब्लॉक होल में डाले हुए गेंद थी, ये सब फ्लाइन स्लिप पर गेंद जाती हुई, एक रन से संतुष्ट होंगे, एक रन से ज्यादा कुछ नहीं। इसी के साथ ये 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 30 रनों पर। इस तो 2 ओवर जरूर हो चुके हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 30 रनों पर। गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत के अगर रन रेट के बारे में बात करें तो ये 15 के अवसर से जरूर आगे बढ़ते नजर आती हुई टीम, अभी तक अच्छा शुरुआत जरूर यहाँ पर नजर आता है, बैटिंग जरूर यहाँ पर अच्छी हो रही है। यस, उसी के साथ मान्यवर मिस्टर हरीश मात्रे सर जरूर हमारे साथ जुड़ते हुए। दत्ता स्पोर्ट्स क्लब कोलशेत आयोजित भव्य ओरम क्रिकेट टूर्नामेंट में सर आपका हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सर।
जबरदस्त फाइटिंग मैच जरूर यहाँ पर देखने मिलता है। एक साइड गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत, तो दूसरे साइड भव्य 11 वाघबिल आपस में एक दूसरे के साथ लड़ाई जरूर करते नजर आते हुई। दोनों ही टीम एक एक मैच ऑलरेडी जीत कर आगे बढ़ती हुई। चलिए प्लीज ज्यादा समय नहीं लेना है, फील्डिंग वाली टीम प्लीज। इस तीसरी ओवर की गेंदबाजी के लिए नए गेंदबाज तनय, थोड़ा सा फील्डिंग में जरूर समय लिया है। एक दूसरे से वार्तालाप, यस बातचीत जरूर करते नजर आते हुए। फील्डिंग के बारे में बात करें तो यस डीप पॉइंट पर एक खिलाड़ी को मौजूद किया, डीप एक्स्ट्रा कवर पर जरूर एक खिलाड़ी को मौजूद किया, लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी मौजूद, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग पर कुछ इस तरीके से फील्डिंग सेट किया। एक बार फिर गेंदबाज तनय, तनय प्रणय, यस पहले ही गेंद, इस बार गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर की दिशा पर 6 रनों के लिए। इससे थोड़ा सा बातचीत जरूर करते नजर आते हुए खिलाड़ी। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तनय, इस बार देखिए प्रहार करने की शॉट जरूर रख रहे थे। इस टाइमिंग खेल बैठे खिलाड़ी वहां पर मौजूद, और इस टीम के कैप्टन कोई गलती नहीं करेंगे। एक बड़ा झटका जरूर लगता हुआ प्रणय की पारी समाप्त होती हुई। जेजुरी जायाची अन गाडी घुंगराची आली तुझ्या पायाची। जबरदस्त कमबैक करते नजर आते हुए गेंदबाज तनय, और वहां पर कोई गलती नहीं की कैप्टन इस टीम के यस हितेन पाटिल। जबरदस्त यहाँ पर आज मैदान पर अच्छा परफॉर्मेंस दिखाते नजर आते हुए, एक्सपीरियंस के साथ, कॉन्फिडेंस के साथ इस कैच को जरूर लिया, और अतिरिक्त टीम के लिए जरूर एक बड़ा विकेट लेने में यहाँ पर कामयाब होते हुए नजर आते हुए खिलाड़ी। यस, तो प्रणय की पारी जरूर समाप्त हो चुकी है। प्रणय का जगह लेने के लिए आते हुए नए बैट्समैन अजीत, अब यहाँ से अजीत की जिम्मेदारी जरूर बढ़ेगी। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तनय, इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, बैटर गेंद का इतना अच्छा संपर्क नहीं। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होते हुए। इस 3 गेंदे हो चुके, तने अपने आप को थोड़ा समय जरूर दे रहे। देवंत मैदान की ओर जरूर दिख रहे, वार्तालाप, यस बातचीत जरूर करते हुए। मिड ऑफर खिलाड़ी जरूर मौजूद। इस बार देखिए डीप एक्स्ट्रा कवर पर खेला गया शॉट, मिस टाइमिंग स्टॉक जरूर खिलाड़ी वहां पर मौजूद। आखिरी समय पे कैच जरूर यहां पर छोड़ा, और पूरा जीवनदान जरूर यहां पर मिलता हुआ अब प्रथम को। यस, 2 रन लेने में कामयाब। इस 2 रन की मदद से स्कोर के बारे में बात करें तो स्कोर बोर्ड पे स्कोर जा पहुंचा है 39 रनों पर। तीसरे ओवर की गेंदबाजी के बारे में बात करें तो यस तीसरे ओवर की यस 4 गेंदें हो चुकी है।
इस बार देखिए ब्लॉक होल में यॉर्कर डिलीवरी जरूर डाली थी, मिड विकेट पर खेला गया शॉट, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट करेंगे रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर लाजवाब जरूर देखने मिलता हुआ। एक रन को यहाँ पर 2 रन लेने में कन्वर्ट करते नजर आते हुए दोनों ही खिलाड़ी। स्कोर के बारे में बात करें तो स्कोर बोर्ड पे स्कोर जा पहुंचा है 41 रनों पर। तीसरे ओवर की बात करें तो तने की अच्छी गेंदबाजी जरूर यहाँ पर देखने मिली, पहले गेंद पर एक बड़ा शॉट जरूर आया था, उसके बाद में गेंदबाजी में जरूर कमबैक करते नजर आते हुए गेंदबाज तने। तीसरे ओवर की बात करें तो तीसरे ओवर के अभी तक यस आखिरी गेंद जरूर यहाँ पर देखने मिली। यस गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में, रन आएंगे केवल 1। इसी के साथ 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 42 रनों पर। इस दूसरे के साथ 3 ओवर हो चुके हैं। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 42 रनों पर। चलिए प्लीज भावे इलेवन वाकबिल आपसे रिक्वेस्ट है, ज्यादा समय ले रहे, प्लीज फील्डिंग सेट करना है। इस मान्यवर मिस्टर राजेश पाटिल सर का स्वागत सत्कार जरूर किया जा रहा है। सीओ सालविन सर आपसे रिक्वेस्ट है कि आपके शुभ हाथों से मिस्टर राजेश पाटिल सर का स्वागत सत्कार जरूर करना है। इस मिस्टर राजेश पाटिल सर का यहाँ पर स्वागत सत्कार किया जा रहा है। दत्ता स्पोर्ट्स क्लब कुलचित भव्य ओरम क्रिकेट टूर्नामेंट में सर आप आए, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। मिस्टर शियोग के शुभ हाथों से जरूर यहाँ पर स्वागत सत्कार किया जा रहा है मिस्टर राजेश पाटिल सर का। इस तो चौथे ओवर की गेंदबाजी के लिए गेंदबाज आते हुए रोमित भाई। इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, सीधे बल्ले से खेला गया शॉट, खिलाड़ी आखिरी समय पर कैच जरूर यहाँ पर छूटा, लेकिन जबरदस्त इफेक्ट यहाँ पर जरूर यहाँ पर खिलाड़ी के द्वारा लगता गया। इस टीम के लिए अतिरिक्त 2 रन जरूर बचा, लेकिन तारीफ करनी होगी खिलाड़ी की, कैच जरूर यहाँ पर ड्रॉप किया, लेकिन आखिरी समय पर गेंद को जरूर यहाँ पर लेने में कामयाब। यस उसी के साथ मिस्टर मान्यवर हरीश मात्रे सर का स्वागत सत्कार जरूर यहाँ पर किया जा रहा है। मिस्टर गणेश केने आपसे रिक्वेस्ट है कि आपके शुभ हाथों से मिस्टर हरीश मात्रे सर का स्वागत सत्कार जरूर करना है। सर आप इस मंच पर आए, दत्ता स्पोर्ट्स क्लब कुलचित आयोजित भव्य ओरम क्रिकेट टूर्नामेंट में सभी मान्यवरों का हार्दिक हार्दिक स्वागत है। यहाँ पर स्वागत सत्कार जरूर किया जा रहा है। मिस्टर हरीश मात्रे सर का स्वागत सत्कार किया जा रहा है गणेश केने सर के द्वारा। इस बार देखिए फुल टॉस की गेंद थी, फुल टॉस का फायदा यहाँ पर बैट्समैन यस नहीं उठा पाए। अंपायर बताते हुए कि बीमे डिलीवरी होगी, यानी कि आखिरी गेंद पर जरूर आपको फ्री हिट का मौका मिलेगा। यस गेंद के बारे में बात करें तो रोमित भाई के अभी तक यस केवल 1 गेंद हो चुकी है। स्कोर के बारे में बात करें तो स्कोर बोर्ड पे स्कोर जा पहुंचा है 46 रनों पर। अगली गेंद के बारे में बात करें तो यस फ्री हिट की गेंद जरूर होगी और मौका मिलेगा अजीत को यहाँ पर हाथ खोलने का। अजीत इस बार बड़े शॉट खेलने के 4 रख रहे थे, बैटर गेंद का यहाँ पर कोई संपर्क होता नजर नहीं आता हुआ और जबरदस्त यहाँ पर गेंदबाजी जरूर करते नजर आते हुए गेंदबाज रोमित अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अपने टीम के लिए ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज इस बार देखिए बाहर निकलकर फ्लिक करना चाहते थे, बैटर और गेंद का यहाँ पर कोई संपर्क होता नजर नहीं आता हुआ। यस अंपायर बताते हुए कि 22 की मदद से अतिरिक्त 1 रन जरूर मिलेगा। इस 1 रन की मदद से स्कोर बोर्ड पे स्कोर जा पहुंचा है 47 रनों पर।
गेंदबाजी के बारे में बात करें तो अभी तक अच्छी गेंदबाजी जरूर देखने मिली है यहाँ पर रोमित के द्वारा। इसके पहले वाली गेंद पर जरूर अच्छा गेंदबाजी हो रही है। इस स्कोरबोर्ड पे स्कोर जा पहुंचा है 47 रनों पर। इस बार गेंद को जाने दिया यस अंपायर बताते हुए कि अतिरिक्त 1 रन जरूर यहाँ पर बढ़ेगा स्कोरबोर्ड पर वाइड की मदद से। स्कोर के बारे में बात करें तो स्कोरबोर्ड पे स्कोर जा पहुंचा है 48 रनों पर। आखिरी ओवर के यस 3 गेंदें बची है। इस बार देखिए यॉर्कर डिलीवरी ब्लॉक होल में डाली हुई गेंद थी। बैटर गेंद का कोई संपर्क होता नजर नहीं आता हुआ और तारीफ करनी होगी यहाँ पर गेंदबाज की अच्छी गेंदबाजी करते नजर आते हुए रोमित। प्रथम के बारे में बात करें तो ये आखिरी 2 गेंद जरूर बची है। 2 गेंद पर अगर 2 6 लगाते तो ये तन्मय शेलके की तरफ से 500 रुपए की इनामी राशि जरूर यहाँ पर लगती हुई। इस अंपायर बताते हुए कि थोड़ा सा रनिंग में जरूर दिक्कत होती है यहाँ पर गेंदबाज को। एक बार फिर गेंदबाज 38 सर्कल के अंदर से शुरुआत करते नजर आते हुए। इस बार देखिए ये ब्लॉक होल में डाली हुई गेंद थी। हेलीकॉप्टर जरूर उड़ाया, खिलाड़ी वहां पर मौजूद है। यस जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट करेंगे गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। स्कोरबोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 52 रन हो चुके हैं। इससे थोड़ा सा समय जरूर ले रहे हैं क्योंकि उनको पता है आखिरी गेंद पर अगर एक बड़ा शॉट आता है तो एक फाइटिंग स्कोर जरूर, बड़ा स्कोर जरूर यहाँ पर दिखने मिलेगा। तो अपने आप को थोड़ा समय जरूर देते नजर आते हुए गेंदबाज रोमित। इस बार देखिए आखिरी गेंद पर प्रहार करना चाहते थे, बैटर गेंद का कोई संपर्क नहीं, कॉल का किया था इंतजार। यस हम पर बताते हुए एक और झटका जरूर यहां पर लगता हुआ रनआउट के रूप में। तर समर्थ ब्रह्मांड आमचा आवाज जर तुम्ही ऐकत असाल तर आपण कृपया संपर्क साधायचा आहे, कारण जो सामना सुरू आहे त्यातील विजेता संघ आणि सेमीफायनलची ती लढत असेल, दुसरी सेमीफायनलची लढत समर्थ ब्रह्मांड आणि चालू सामन्यातील विजेता संघ। तर समर्थ ब्रह्मांड आमचा आवाज ऐकत असाल तर तुम्ही लवकरात लवकर मैदानावर यायचं आहे। मित्रांनो दत्त स्पोर्ट्स क्लब कोलशेतच्या वतीने क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा तुम्ही सध्या एन्जॉय करतायत आणि फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आपल्यासोबत जोडला गेला। त्या सर्वांचं आपण करूया आफ्टरनून सेशन मध्ये पुन्हा एकदा मनस्वी स्वागत। उसी के साथ पहली इनिंग की समाप्ति जरूर हो चुकी है। पहले इनिंग की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 53 रनों पर इस दूसरी इनिंग यहाँ पर जरूर चालू होने जा रही है। दूसरे इनिंग की आवाज जरूर यहाँ पर सुनेंगे हमारे साथीदार कमेंटेटर मिस्टर समीर ठाकरे के द्वारा। यस उसी के साथ मान्यवर मिस्टर प्रीतम पाटिल जरूर हमारे साथ जुड़ते हैं। सर आयोजित दत्ता स्पोर्ट्स क्लब कोलशेत ओरम क्रिकेट टूर्नामेंट में सर आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। सर आपसे रिक्वेस्ट है आपको यस स्टेज पर बैठकर
मैच का आनंद लेना है। और उसी के साथ पहले इनिंग की समाप्ति जरूर हो चुकी है। पहले इनिंग की समाप्ति का तो स्कोर के बारे में बात करें तो यस, जीत का लक्ष्य जरूर यहाँ पर रखा गया है, 53 रनों का लक्ष्य रखा गया है। ये मैच अगर बात करें तो यस, एक साइड गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत तो दूसरी साइड भव्य 11 वाघबिल, दोनों आपस में जरूर लड़ते नजर आते हुए। गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत जरूर बैटिंग में 53 रन जरूर बनाते यहाँ पर कामयाब होती है और लक्ष्य यहाँ पर दिया गया है 53 रनों का। यस, तो दूसरी इनिंग की शुरुआत जरूर होने जा रही है। दूसरे इनिंग की आवाज जरूर हमारे साथीदार कमेंटेटर मिस्टर समीर ठाकरे सर की जरूर यहाँ पर होगी। थँक्यू सो मच राहुल. या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, राहुलचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो आणि हिंदीमधील एक नामांकित समालोचक आज दत्ता स्पोर्ट्स क्लब कोलशेतच्या स्पर्धेमध्ये धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होत असताना टार्गेट या ठिकाणी पार करावं लागेल. तब्बल 53 धावसंख्येचं चांगली फलंदाजी सुरुवातीला आपण जयेशच्या माध्यमातून बघितली. तदनंतर प्रफुल्लला चांगला स्टार्ट मिळाला, मोठा डाव त्यानेही साकारला. त्यानंतर आपण पाहतोय प्रथमच्याही बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. एकंदरीत 52 धावा धावफलकावरती लागल्या आणि 53चं टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी आता पूर्ण करावा लागेल. दैवत आणि त्याच्या सोबतीला साहिल हे सलामीवीर जेन्युइन ओपनर भव्य 11 वाघबीज संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचणार आणि समर्थ ब्रह्मांड या संघासोबत त्यांची मात्र लढत असेल जिंकणाऱ्यांची. समर्थ ब्रह्मांड आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यावा, ग्राउंडवर हजर राहावं. इस प्लीज चलिए नेक्स्ट मैच के लिए रेडी रहना है। समर्थ 11 ब्रह्मांड प्लीज, समर्थ 11 ब्रह्मांड के अगर कैप्टन आए होंगे तो प्लीज आपको आना है टॉस बॉक्स पे। समर्थ 11 ब्रह्मांड प्लीज आपको रेडी रहना है, नेक्स्ट मैच आपका है। दैवतला 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज प्रीतम पाटील यांच्याकडनं दिलं जाईल आणि पहिलाच बॉल ऑन साइडला स्विंग केला, मोठा फटका. बॉल वन बाउन्सने जाईल की सरळ सीमेच्या बाहेर जाईल. यस, इट्स गॉन ऑफ द पार्क, सिक्सर. अमेझिंग टायमिंग, ब्युटिफुली प्लेड ओव्हर मिड विकेट. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवरफुल फटका. दैवत तसंही मोठा फटक्यांपासूनच मागच्या सामन्यामध्ये डील करत होता. सुरुवात चौकाराने केली होती, मात्र या मॅच मध्ये सुरुवात षटकाराने करत असताना शेबाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गावदेवी कोलशेत संघाकडनं. पहिलं षटक यावेळेला एक्झॅक्टली काय घडलंय, डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेर निघत होता, थोडीशी बोट फिरवली होती बॉलवर. सिंगल इथे मिळेल आणि धावफलक 7 वर. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 12 ते 13 धावा जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आणि सुरुवात चांगली मिळाली आहे. जेव्हा षटकारानं बॅटरला सुरुवात मिळते तेव्हा त्याचा आत्मविश्वास हा वाढत असतो आणि तो वाढलेला आत्मविश्वास आपल्याला आता बघायला मिळेल का? पुन्हा एकदा यावेळेचा हा चेंडू इन फ्रंट ऑफ स्क्वेअर फ्लिक करत असताना मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. प्रोटेक्शन आता मिड विकेटला सज्ज आहे. आपण पाहतो फिल्डर बरोबर रुद्र इंटेरियर स्टँड जवळ क्षेत्ररक्षण करत असताना मिळेल फक्त सिंगल. ग्राउंड थोडंसं आपण पाहिलं तर शॉर्ट आहे, पूर्ण 360 नाही आहे, त्याच्यामुळे
वारंवार बॅटर समोर व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांकडे एक पर्याय चांगला आहे की तुम्ही हार्ड लेंथला हिट करू शकता, एक्स्ट्रा बाउन्स तुम्ही प्राप्त करू शकता. याचं कारण बिहाइंड स्क्वेअर बाउंड्रीज नाही आहेत. त्याचा फायदा इथून गोलंदाज उचलणार का? की मागच्या मॅचचा हिरो साहिल समोर आहे. अफलातून बॅटिंग ज्यानं केली होती. पहिल्या सामन्यामध्ये वाघबीळ संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलणारा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मेडल झाला नाहीये. चेंडू शॉर्ट मिड विकेटला थोडंसं फंबल, एकच जावे ते मिळेल. बॅकअप चांगलं आलं, मात्र हे विसरून चालणार नाहीये की गावदेवी कोलशेत आज घरच्या मैदानावर खेळतात. भव्य 11 वाघबीलच्या विरोधात कोलशेत ठाणे ग्रामीण मधील एक पारंपरिक युद्ध. ठाणे ग्रामीणचा विचार केला तर कासार वडवले एक मोठं नाव, बालकुम, त्यानंतर वाघबीळ, कोलशेत मोठं नाव आपण ऐकत आलो टेनिस क्रिकेटमध्ये. हा चेंडू यावेळेला पडल्यानंतर थोडासा हळुवार गतीने बाहेर निघत होता, किपरलाही जज करता आलं नाही आणि कोण विसरेल वर्तक नगर. कमालीचा खेळ सध्या त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळाला. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर. त्यानंतर इथून आपण जर पुढे गेलो तर भाईंदर परिसरामध्ये मुर्धा परिसरामध्ये सातत्याने संघ खेळत असतात आणि त्या विभागामध्ये आपापल्या गावाची नावं नक्की उंचावलेली आहेत. म्हणजे सध्याच्या घडीला वाघबीलच्या विरोधात कोलशेत म्हणजे एक पारंपरिक युद्धच म्हणावं लागेल. मोगरपाडा एक चांगला संघ पाहायला मिळतो या विभागामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. यावेळेला मोठा फटका ऑन द राईट स्विंग करत असताना मिड विकेटला बॉल भिरकावून दिला प्रेक्षकांमध्ये. सरळ 6 धावांसाठी षटकार. षटकारानं आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर. सिक्सरनं शहबाजच्या विरोधात दैवतनं सुरुवात केली आणि आता साहिलनं शहबाजच्या षटकाला समाप्त केले षटकाराच्या सहाय्यानं. 16 धावा, गुड स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात आणि महत्वाचं म्हणजे एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. प्लस पॉइंट असेल जेव्हा तुम्ही विदाउट लॉस एक चांगली भागीदारी, चांगली स्टार्ट देता, तेव्हा येणाऱ्या फलंदाजांचा दबाव थोडासा कमी होऊन जातो. येणाऱ्या बॅटरमध्ये आपण पाहतोय रोमितचं येणं बाकी आहे, भायाचं येणं बाकी आहे. मात्र सध्या हे आडसर दूर करावं लागेल, ते म्हणजे गावदेवी कोलशेतला दैवत आणि साहिल नावाचं. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज कोलशेत संघाकडनं बॉलिंग मार्कवर येतोय. कमलचा वापर करण्यात येतो. शेबाज थोडासा महाग डॅटरला. आता कमलला इथून धावा थोड्याशा थांबवाव्या लागतील, धावांवरती रोख आणावा लागेल. अन्यथा ज्या फ्लोनं बॅटिंग सुरू आहे असं वाटतंय की सामना फार लवकर समाप्त होऊ शकतो. या मैदानाचा विचार केला तर एव्हरेज टोटल काढणं कठीण राहिलंय. कोणीच एव्हरेज टोटल सांगू शकत नाही. ज्या पद्धतीने सकाळपासून आपण बघितल्या धावा 70 बनल्या तर कधी 30च्या आतमध्ये राहिल्या. मात्र यावेळेला एक फायटिंग टोटल जरूर आहे. 53चं लक्ष आहे दैवतसाठी. हा बॉल थोडासा शरीरावर येणारा होता, फार वेगाने हा तो चेंडू आला. पडल्यानंतर अधिक वेग होत असताना ज्याप्रमाणे एक्सपेक्ट केला होता त्याही पेक्षा अधिक वेगाने चेंडूला स्किट होऊन खरं तर गेला बॅटरकडे. एकच धावे ती मिळाली आहे. स्कोर पुढे सरकत असताना 17 मोठ्या संख्येने पाठीराखी. आता कोलशेत संघाचे खरं तर एक शेवटची आशा, शेवटचे होप्स, कोलशेतचा एखादा संघ पुढे जावा. कारण आतापर्यंत 4 संघ कोलशेतच्या या स्पर्धेच्या बाहेर झालेत. त्यामध्ये आझाद कोलशेत असेल, जय माता दी कोलशेत असेल, त्यानंतर झुंजार कोलशेत असेल, श्रीकृष्ण कोलशेत असेल आणि आता शेवटच्या होप्स, शेवटची आशा गावदेवी कोलशेत. सर्व गावाचं लक्ष आता या संघाकडे लागलंय की एखादा संघ पुढे सरकावा, कोलशेत गावातील फायनल पर्यंत पोहोचावा. मात्र गावदेवी कोलशेत आज गावकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणार का या मैदानावर? कारण मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी पाठराखण करतात. मात्र हे विसरून चालणार नाही की भव्य 11 वाघबीळ एक मजबूत आणि तगडा संघ बनत चालला ठाणे ग्रामीण परिसरामध्ये. मोस्ट ऑफ युवक आहेत, यंगस्टर क्रिकेटर आहेत या संघामध्ये. यावेळेला बॅटच्या बॉटमला बॉल लागलाय, फटका फसतोय, बॉल हवेमध्ये. लॉंग ऑनचा फील्डर जज करतोय, मात्र भरपूर पुढे सरकला आणि बॉल त्याच्या मागे गेला. कॅच घेण्याची संधी होती या ठिकाणी. जजमेंट चुकीची पाहायला मिळाली आणि जीवनदान साहिलला मिळालंय.
चर्चा आपण करत होतो की साहिल नावाचं अडसर जर दूर झालं तर इथून कमबॅक केला जाऊ शकतो. इथे संधी निर्माण चालून आली होती, मात्र त्या संधीचं निर्माण नक्की सोनं करता आलं नाही. मी या अगोदर देखील उल्लेख केला, धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 19 वर की कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. क्षेत्ररक्षण मित्रांनो भरपूर महत्वाचा भाग राहिलाय क्रिकेटमध्ये. तुमची बॅटिंग, तुमची बॉलिंग आणि त्याच बरोबरीने तुमची फिल्डिंग ही चांगली होणं गरजेचे असते. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 19 कमल थोडासा नाराज असेल कारण एक संधी त्यांना निर्माण केली होती विकेटची. हो, पुन्हा एकदा आता या वेळेला विकेट कीपर डाऊन दी बॉल. इथे मिस्टेक होणार नाहीये. बघा, एखाद्या वेळेला चुकी होते त्याची चिंता करण्यापेक्षा त्या चुकीचं चिंतन करून पुन्हा नव्यानं तुम्ही जर चांगला खेळ केला तर तुम्हाला नक्की यश मिळेल. आणि यश या ठिकाणी आता गावदेवी कोलशेतच्या पदरी पडलंय. साहिल बाद. लाखात एक मनीष पाटीलचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच DSC चषक. 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 थँक्यू. आता असं वाटू लागले की मोटूला समोसे खावे लागतील. एनर्जी दिसत नाहीये मोटू मध्ये. स्कोर धावफल कवरते आपण पाहतो 19 वर पहिला धक्का लागलाय. फर्स्ट विकेट गॉन. पहिला खेळाडू बाद झाला 19 या धावसंख्येवरती. नवीन बॅटर भाया मैदानामध्ये एंटर होतोय. साहिल पहिल्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये मी म्हणेल तेवढं चांगलं योगदान त्याला देता आलं नाही. एक मात्र षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा गावदेवी कोलशेत संघाने कमबॅक केलंय. कंबर कसत असताना या मॅच मध्ये पुनरागमन केलेलं आहे. इनॅट नंबर 3 भाया येतोय. त्याच्याकडनं आता भरपूर अपेक्षा असतील. त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. कमल मात्र चांगली गोलंदाजी करतोय. धारदार गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे. यावेळेला फ्लिक करत असताना चांगला फटका. ऑन साईडला फक्त टर्न केला. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे. पहिला चेंडूचा सामना करत असताना स्ट्रोकला चेक केलं, जे फार महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही पहिला बॉल फेस करत असता तेव्हा मिडल ऑफ द बॅट घेणं तितकंच महत्त्वाचं आत्मविश्वास वाढवण्यासाठी, आणि तो प्रयत्न भायाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खरं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये भाया थोडासा स्ट्रगल करत होता. एकही वेळेला त्याचा बॉल मिडल झाला नव्हता आणि त्याच्याचमुळे कदाचित हा चेंडू पहिल्यांदा त्यानं बॅटवर घेण्याचा प्रयत्न केला. वेलकम समर्थ ब्रह्मांड देखील या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत. चालू सामन्यातील विजेता संघ सेकंड सेमीफायनल मध्ये खेळेल ब्रह्मांडच्या विरोधात. कमल पुन्हा एकदा सज्ज होतोय. एकही वेळेला बॅकलिपला वर करू दिलं नाहीये, डोकं वर करू दिलं नाहीये. इथे थोडंसं फंबल. क्षेत्ररक्षक एकच धाव इथे मिळाली आहे. दैवत एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. स्कोर एका धावेबरोबर 21 आकड्यावर 21. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या आणि किती कमालीचं कमबॅक केलंय. बघा, क्रिकेटचा खेळच असा आहे मित्रांनो की होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. वाईट वेळ यायलाही वेळ लागत नाही आणि चांगली वेळ यायलाही वेळ लागत नाही. मात्र जी मोमेंट्स असेल ती आपल्या पक्षामध्ये करण्यासाठी तुमचे प्रयत्न मात्र शर्तीचे असणं गरजेचे. या वेळेला कमलनं तेच करून दाखवले. न डगमगता, न प्रेशराइज होता, मनोवैज्ञानिक दबाव न घेता चांगल्या टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली. स्कोर 21 वर 21. कमल पुन्हा एकदा सज्ज होतोय. राउंड द विकेट. ओ स्विंग अँड अ मिस. ब्युटिफुल बॉल. काय गोलंदाजी केली कमलनं. जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजू दे कमलसाठी. पहिल्या षटकामध्ये 16 होते आणि तदनंतर काय कमबॅक केले बघा. पुन्हा एकदा होम ॲडव्हान्टेज. घरच्या मैदानावर जेव्हा केव्हाही तुम्ही खेळत असताना तेव्हा पाठीराखे फार मोठ्या संख्येने येत असतात आणि ते पाठीराखे खऱ्या अर्थानं एनकरेज, उत्साहित करत असतात, मनोबल वाढवत असतात. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची गरज. सामना आता दोन्ही बाजूने झुकलाय. प्रेडिक्शन करणं फेल असते क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रेडिक्शन्स फेल असतं. जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये 16 आले असं वाटलं होतं की भव्य 11 वाघबीळ सहज इथे विजय संपादन करणार. मात्र पुन्हा कमलनं गावदेवी कोलशेतला मॅच मध्ये बॅक इन केलंय. पुनरागमन करत असताना चांगला बाउन्स बॅक आपल्याला पाहायला मिळाला.
खरं तर प्रेडिक्शन्स बऱ्याचदा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलंय की प्रेडिक्शन्स पब्लिकच्या खऱ्या झालेल्या आहेत. मात्र काही असे क्षण आहेत, मला 2 मॅचेस आठवतात जेव्हा विश्वचषक 2022 T20चं होतं. पाकिस्तानच्या विरोधात भारताचा तो सामना विराट कोहलीनं ठोकलेला हारिस रोफच्या विरोधात 2 षटकार. त्याही वेळेला प्रेडिक्शन होतं की पाकिस्तान 88% जिंकणार आणि 12% भारत जिंकणार असं प्रेडिक्शन होतं. मात्र त्या 12% लोकांचा विश्वास विराट कोहलीनं सार्थकी ठरवला होता आणि तो सामना आपल्या बाजूनं झुकवला होता. विश्वचषक 2022चं T20चं ते विश्वचषक होतं आणि आताच नुकताच विश्वचषक 2023 भारतामध्ये संपन्न झाला. त्याही टुर्नामेंटमधील एक सामना मला आठवतोय जेव्हा अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया. त्याही वेळेला असंच काहीच होतं. 90% लोकांचं म्हणणं होतं की अफगाणिस्तान जिंकणार. मात्र वानखेडेवर ग्लेन मॅक्सवेल नावाचं वादळ आलं आणि त्या वादळाला क्षमवता सर्व अफगाणिस्तानच्या नाकी न आला आणि अखेर त्या 200 धावा बनवून ऑस्ट्रेलियन संघाला मॅक्सवेलनं जिंकून दिलं आणि वर्ल्ड कप देखील ऑस्ट्रेलिया संघानं जिंकला. त्याच्यामुळे प्रेडिक्शन्स खरं तर करणं कठीण असतं क्रिकेटमध्ये. या वेळेला आता आपण पाहतो 50-50 अवस्थेमध्ये 50% असं वाटतंय की कोलशेत जिंकणार आणि 50% वाघबीळ जिंकणार असं वाटतंय. मात्र दैवत आणि भाया या जोडीवर सर्व जबाबदारी असेल. या वेळेला मिसफिल्डिंग बॅकअप चांगलं झालंय. हे पहा, चार्ज होत असताना गावदेवी कोलशेत 2 धावा इथे मिळाल्यात. सिंगलला डबल मध्ये आता रूपांतरित केलं जात आहे. कन्व्हर्जन रेट अशाच पद्धतीने आता तुम्हाला वाढवावं लागेल. एकाला डबल मध्ये रूपांतरित करावं लागेल, डबलला ट्रिपल मध्ये, आणि एका बाजूने आपण विचार केला तर सिंगल तुम्हाला वाचवाव्या लागतील. एकेका धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. जसं राजकारणामध्ये एकेका मताला महत्व, तसं क्रिकेटमध्ये एकेका धावेला महत्व असतं. त्याच्यामुळे एक धाव तुम्हाला वाचवणं गरजेची. स्कोर पुढे सरकलाय 2300 आकड्यावर. येणारे आता 11 चेंडू आणि 30ची गरज. दिलो की धडकने तेज करणे वाला मुकाबला. धक करायला लावलं आता या सामन्यानं पाठीराख्यांना. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो जयेश राऊंड द विकेटनं. समोर दैवत आहे. लोबा फुल टॉस बॉल, बॉडीला लो करता आलं नाही, कडे या ठिकाणी फ्लिक केलं. हे असंच असतं जेव्हा एखादा धडधाकड शरीर असलेला बॅटर असतो तो सातत्याने समोर खेळण्याचा प्रयत्न करतो. मात्र यावेळेला लो फुल टॉस बॉल होता, कदाचित बॉडी लो झाली असती तर इझिली स्वीप करू शकला असता, स्लॉग हिट करू शकला असता. दुसऱ्यांदा असं घडलं की दैवतला फुल टॉस मोठ्या फटक्यामध्ये रूपांतरित करता आलं नाहीये. इथून आता भायाच्या खांद्यांवर जबाबदारी असेल. भाया कालच आपण पाहतो अंडर-24 धमाका भिवंडी येथे जो पार पडला. ऑल इंडिया मधून क्रिकेटर्स आले होते आणि तिथे ठाणे संघानं बाजी मारली. ती प्राऊड मुवमेंट होती ठाणेकरांसाठी आणि त्या संघाचा भाग होता भाया. त्याच्यामुळे त्याच्याकडे देखील अशा प्रकारच्या मोठमोठ्या इव्हेंट्स खेळण्याचा अनुभव आहे. मात्र आज त्याच्या ग्रामीण संघासाठी तो आज तारणहार बनणार का, संकटमोचक इथून बनणार का? गोलंदाज जयेश, चांगली सुरुवात त्याला मिळाली आहे. येणारे 10 बॉल 29ची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हळूहळू चित्त थरारक लढतीकडे हा सामना वळतोय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला क्लिअर केलं, एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार, क्लासिकल फटका. दैवतनं सांगितलंय अब तुम्हारे हवाले वतन मेरे साथी. नक्कीच आता भायाच्या खांद्यांवर जबाबदारी या सामन्याची खऱ्या अर्थानं असेल. चौकार त्याच्या बॅटमधून आला. दबावाच्या स्थितीमध्ये जो खरा उभा राहिला तोच यशस्वी होतो आणि सध्या दबावाला झुगारून खेळ करत असताना खरं तर दबाव अशी गोष्ट आहे की त्या परिस्थितीमध्ये रती महारथी ज्यांच्या पायाखालची जमीन स्थिर राहत नसते. मात्र दबावाला झुगारून जोही खेळ करेल ना तो कुठेही यशस्वी होईल. मग खेळ असो किंवा आयुष्य असो, प्रेशर मध्ये जाऊ नका. या वेळेला पुन्हा गोलंदाज, पुन्हा मोठा फटका खेळत खडे स्टँड अँड डिलिव्हर. भायाच्या बॅट मधून बॉल सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. संघर्षमय षटकार.
मॅच मध्ये आता पुन्हा रंगत, आता रंगात रंगात आली मॅच. धावसंख्या 6 ने पुढे सरकत असताना 34 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. समीकरण बदललंय. एक चौकार एका षटकारानं पुन्हा मॅचचं आता गणित इथे बदलत असताना भव्य 11 वाघबीळ संघानं सामना आपल्या बाजूने झुकवलाय. येणारे बॉल शिल्लक असतील 8 आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही धावांची गरज असेल. 19 8 चेंडू 19 ची गरज. मॅच आता पूर्णपणे आपल्यापर्यंत खरं तर झुकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाया करतोय, मात्र अजूनही संधी आहे गोलंदाजांकडे. एक विकेट पुन्हा सामन्याचं गणित बदलेल, सामन्याचं चित्र बदलेल, मात्र ती विकेट या ठिकाणी मिळून देणार का जयेश? जयेशकडे आता कॅप्टन येतोय, काही कानमंत्र देतोय की एक्झॅक्टली इथून पुढे काय करायचंय. मात्र सरळ जोही बॅटर समोर चांगला खेळतो ना, त्याचा क्लास हा नक्की आपल्याला पाहायला मिळत असतो आणि तो आज बायाचा एक टॉप क्लास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना जयेश सज्ज होत असताना फुल टॉस बॉल. यावेळेला प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर. वन बाउन्स न बॉल सीमा पार. वाईड इस्ट लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली आहे. 38 रन्स ऑन बोर्ड आणि दरम्यान या ठिकाणी विजय जयस्वाल साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. समीकरण 7 बॉल आणि 15 ची गरज. लास्ट 7 बॉल रिमेनिंग एंड 15 रन्स टू विन. इस उसी के साथ मान्यवर मिस्टर विजय जायसवाल सर हमारे साथ जुड़ते हुए सर आयोजित दत्ता स्पोर्ट्स क्लब कुलक्षेत्र में आपका हार्दिक हार्दिक स्वागत. इस प्यार से उन्हें मोन्टू दादा कहा जाता है. सर आपसे रिक्वेस्ट है, आपको स्टेज पर बैठना है, स्टेज की शान जरूर बढ़ानी है. चलते हैं मैच की ओर. पुन्हा एकदा बोलत तयार. हो, या वेळेला पाठलाग करण्याचा प्रयत्न इथे इंटेंट आहे गोलंदाजाचा की फलंदाजाला ऑन साइडला खेळू द्यायचा नाहीये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण बदललंय. 7-14चं इक्वेशन. शेवटचे 7 बॉल 14 ची गरज. आने वाली गेंदे बची है 7 और 14 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जमला आणि प्रेक्षकांचं मन आज मात्र जिंकलंय. कोलशेतकर हा सामना जिंकणार की वाघबीळकर आपल्या विजयाचा हा घौडदौड प्रवास इथून सुरू ठेवणार? काय दडलंय. हा बॉल महत्वाचा असेल. पेनल्टीमेट ओव्हर मध्ये जयेशनं सुरुवात चांगली केली, मात्र भाया त्याच्या समोर नडलाय. 7-14 राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं गोलंदाजाच्या डोक्यावरनं सरळ स्ट्रेट इस्ट लॉंग ऑनला बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक येतोय चौकार आणि या 4 धावांच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचली आहे 43 वर. कम ऑन डीजे. शेवटचे 6 बॉल 10 ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे बघा. उगाचच हा खेळाडू इतक्या कमी वयामध्ये फार मोठं क्रिकेट खेळत नाहीये. त्यामागे त्याची मेहनत, त्याची जिद्द आणि आज खरं त्यानं सर्व कोलशेतकरांनी देखील पाहिलं. खरं तर वाघबील गावातील देखील भरपूर सारे प्रेक्षक समर्थक आपल्यासोबत जोडले असतील लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. शेवटचे 6 बॉल आणि 10 ची गरज. कोण जिंकणार हा सामना? यक्ष प्रश्न निर्माण झाला हजारो प्रेक्षकांच्या मनामध्ये, मात्र याचं उत्तर आता थोड्याच वेळात मिळेल. दबाव असेल जरूर. दैवत खरं तर सलामीला आलाय. दैवतच्या या डावाचा विचार केला तर षटकारानं सुरुवात केली, मात्र तदनंतर बरेचसे बॉल तो मिस करताना दिसला. फुलटॉस बॉलवर त्याला फक्त सिंगल मिळाली आहे. मग त्याच्यामुळे आता इथून अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल गावदेवी कोलशेत संघाच्या कर्णधाराचा, ते आपल्याला बघायला मिळेल. खरं तर ऑप्शन्स भरपूर आहेत त्याच्याकडे गोलंदाजीचे,
मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एक राणाचा वापर केला जातोय. राणाकडे अनुभव आहे. अनेक वर्षांपासून राणा खेळत आलाय. मात्र त्या अनुभवाचे बोल मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील का? अनुभवाचे बोल तो बोलणार का की एका बाजूने आक्रमण सुरू आहे ते आक्रमण पुन्हा जारी ठेवून वाघबिल संघ हा सामना जिंकणार? काय मॅच रंगली आहे. सकाळच्या सत्रापासून पहिला असा सामना झालाय की जो कट टू कट रोमहर्षकता वाढवत असताना पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. त्यानंतर कमलनं चांगली गोलंदाजी केली होती. 5 रन्स खर्च केल्या होत्या. तदनंतर 22 धावा जयेशनं खर्च केल्या. राणा 6 मध्ये 10. दैवत समोर असेल. पहिलाच बॉल ऑन साइडला स्लॉग इट. बॉल भिरकावून दिल्या बॉर्डर लाईनच्या बाहेर. या सामन्याची हवा बाहेर काढली आहे. दैवतनं ठोकलाय हा दणदणीत षटकार. सिक्सर या ठिकाणी आल्या. पहिलाच बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता अगेन्स्ट टर्न. दैवत पहिला बॉलवर देखील षटकार त्याने ठोकला होता आणि आता आपण पाहतोय या महत्वाच्या वेळेला त्याचा अनुभव तो दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. सामन्याची हवा त्यानं बाहेर काढली आहे. मॅच खरं तर संपली नाहीये. अजूनही मॅच भरपूर शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 4 वाचवायचे आहेत. कंपल्सरी 4 बनवाव्या लागतील. आणखी 1-2 डॉट आले, एखादी विकेट मिळाली तर मॅच पुन्हा बनेल. मात्र ती जिद्द गोलंदाजाला ठेवावी लागेल. राणानं पहिल्यांदाच आपण पाहतोय की मिस्टेक केली. पहिला बॉल कुठेतरी वेगवान टाकण्याची गरज होती. मात्र पहिला चेंडू फ्लाईट टाकण्याचा प्रयत्न केला आणि बरोबर बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचत असताना स्लॉग हिट केलं त्या ठिकाणी. 5 चेंडू 4 ची गरज. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म बॉलर राऊंड द विकेट ना. हा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. इथे ओव्हरथ्रो झालाय. 1 धाव तर पूर्ण. दुसरी धाव देखील मिळेल. 2 धावा देखील पूर्ण. तिसरी धाव घेण्याचाही प्रयत्न केला जाईल का? इथे मात्र नकार आलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती आपण धावा पाहतोय 51. इथून आता 2 ची गरज. शेवटचे 4 बॉल 4 चेंडू 2 ची गरज. आता सबशेल मी म्हणेल निगेटिव्हिटी आणि अक्षरशः मी म्हणेल बॉडी लँग्वेज जर बघितली तर माइंड मधून आता विजयाचा विचारच सोडून दिलाय गावदेवी कोलशेतनं असं वाटू लागले. मात्र शेवटपर्यंत लढत राहा. मरते दम तक लढते रहेंगे अशी जिद्द तुम्ही मनामध्ये ठेवा, तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. पुन्हा 4 चेंडूमध्ये 2 ची गरज. या वेळेला समोरच्या दिशेनं जबरदस्त प्रहार केलाय. विजयी षटकार दैवतच्या बॅटमधून येतोय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम भव्य 11 वाघबिलनं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. सेमीफायनल मध्ये पोहोचणारा हा दुसरा संघ, चौथा संघ खरं तर या स्पर्धेमधील पाहायला मिळाला. कारण काल एक सेमीफायनल पार पडली आहे. तर सामना आपल्या बाजूनं झुकवला आणि तो सामना झुकवत असताना खऱ्या अर्थानं ज्यानं खेळ भव्य 11 वाघबील संघासाठी हिमतीचा केला तो खेळाडू आहे या मॅचचा हिरो. दैवत इज द मॅन ऑफ द मॅच. खरं तर सामना आपल्या बाजूनं झुकवला भायानं, मात्र मॅच फिनिश केली दैवतनं. त्याच्यामुळे दैवत ठरला या सामन्याचा सामनावीर.